डोंबिवली भारताची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरी मुंबईची बौद्धिक राजधानी. मात्र डोंबिवलीची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. इथल्या मातीत जन्म घेऊन, इथल्या संस्कृतीत संस्कार आणि शिक्षण घेऊन जगभर विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामगिरीने स्वतःचा ठसा उमटवणारे अगणित बुद्धिवंत ही या शहराची खरी ओळख आहे. आणि डोंबिवलीची ही ओळख निर्माण करण्यात ज्या घटकांचा हातभार लागला त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था. साधारण 5-6 दशकांपूर्वी डोंबिवलीचे नागरीकरण झाले. तेव्हापासून टिळकनगर विद्यामंदिर डोंबिवलीच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान देत आली आहे. डोंबिवलीतल्या विद्यार्थ्यांच्या काही पिढ्या घडवणारी ही शाळा या संपूर्ण कालखंडाचा अविभाज्य भाग बनली आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचं महत्त्व आता जगभर मान्य झालंय. टिळकनगर विद्यामंदिर याला अपवाद नाही. मात्र त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना जगाच्या भाषेत संवाद साधता आला पाहिजे याचंही भान शाळेला आहे. पहिलीपासूनच सेमी इंग्रजी माध्यमाचा स्वीकार करून शाळेने हा समतोल साधला आहे. विद्यार्थी घडवताना पुस्तकी अभ्यासाबरोबरच त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे या धारणेतून शाळेत अनेक उपक्रम राबवण्यात येतात. चित्रकला वर्ग, विविध प्रकारचे मैदानी खेळ, कवायती, योगासनं, समूह गीत गायन, वाद्यवादन, NCC, स्काउट गाईड, संगणक प्रशिक्षण, गटचर्चा या सर्व उपक्रमांमधून विद्यार्थी अनेक प्रकारची कौशल्य आत्मसात करतात. लोकसभेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांनी चालवलेली स्वराज्य सभा हा देखील उत्तम नागरिक आणि नेते घडवण्याच्या शाळेच्या प्रयत्नांचा एक भागच आहे. कोणत्याही उपक्रमात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असला पाहिजे आणि त्यांना त्या विषयात स्वतःहून रस वाटला पाहिजे असा शाळेचा आग्रह असतो. त्यासाठी शाळेमध्ये होणारी प्रार्थना देखील ध्वनिमुद्रित स्वरूपात न ऐकवता विद्यार्थी स्वतः म्हणतात. बदलत्या काळाबरोबर नेहमी पुढे पाऊल टाकणाऱ्या या शाळेने ई-लर्निंगची सुविधा देखील प्रत्येक वर्गासाठी पुरवली आहे. त्यामुळे शिक्षण अधिक रंजक आणि आनंददायी तर होतच, पण माहितीचा फार मोठा खजिना विद्यार्थ्यांपुढे विनासायास खुला होतो. गेल्या 60 वर्षांमध्ये या शाळेने आजच्या जगात कर्तृत्ववान म्हणून ओळखले जाणारे अनेक विद्यार्थी घडवले. संदीप वासलेकरांसारखा जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांना विविध विषयांवर सल्ला देणारा सल्लागार, अभिषेक थरवळ सारखा IAS अधिकारी, ख्यातनाम पत्रकार आणि संपादक गिरीश कुबेर किंवा निहार केळकर सारखा निष्णात बॅडमिंटनपटू ही त्यातली काही वानगी दाखल नावं. आज टिळकनगर ही डोंबिवलीतील एक नावाजली जाणारी शाळा आहे आणि याचं कारण आहे काळाला अनुसरून स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवण्याचं या संस्थेचं सामर्थ्य. गेल्या 10 वर्षांमध्ये डोंबिवली शहराच्या विकासाचा वेग झपाट्याने वाढला. बदलत्या जगाबरोबर शहर सुद्धा बदललं. शहराच्या भौगोलिक सीमारेषा झपाट्याने विस्तारल्या. आधुनिकतेच्या पाऊलखुणा शहराच्या अंगाखांद्यावर नांदू लागल्या आणि अशा वेळीच नेहमी काळाला अनुसरून स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवणारं टिळकनगर विद्यामंदिर मागे राहणं शक्यच नव्हतं. आमची मुलगी पूर्ती हिला शाळेत घालण्याच्या वेळी आम्ही तिला मातृभाषेतूनच शिक्षण द्यायचं असं आधीच ठरवलं होतं. तर त्याच्यासाठी योग्य शाळेची निवड करताना आमच्या असं लक्षात आलं की टिळकनगर ही शाळा विविध उपक्रम नवीन घेऊन येत आहे आणि त्यानुसार ती शाळा काट टाकत आहे असं लक्षात आलं. तर तेव्हा आम्ही टिळकनगर या शाळेचीच निवड केली. शाळेची निवड केल्यावर जेव्हा तिचं ॲडमिशन झालं आणि शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारचा विकास इथे प्रकर्षाने केला जातो हे लक्षात आलं. मुलं कशी मातीचा गोळा असतो त्याच्यावर संस्कार जसे आपण घडवू त्याप्रमाणे ते घडत असतात आणि जास्तीत जास्त वेळ ती शिक्षक व शाळा यांच्या सहवासात जास्ती वेळ असतात. तर इथे मुलांनाच नव्हे शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. विविध शैक्षणिक उपक्रमांबरोबरच शाळा मुलांच्या कलागुणांना सुद्धा वाव देते. म्हणजे आमच्या शाळेतली मुलं नाट्यस्पर्धा, समूहगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा
या सर्व ठिकाणी जात असतात. अगदी महाराष्ट्राबाहेर सुद्धा जाऊन येतात आणि आपला ठसा तिथे उमटवून येतात. नुसतीच जाऊन येत नाही तर बक्षिसं सुद्धा ते घेऊन येतात. शाळा खरोखरच कलागुणांना वाव देते आणि निव्वळ शाळेच्या प्रोत्साहनामुळे माझी मुलगी आज नृत्य क्षेत्रात आणि कला क्षेत्रात स्वतःचं नाव करते. याचं श्रेय मी निश्चितच शाळेला देईन. आजच्या आधुनिक जगात जर यशाचं शिखर गाठायचं असेल तर पंखात आत्मविश्वासाचं बळ असणं आवश्यक आहे. डोंबिवली आणि परिसरातील पुढच्या पिढ्यांच्या पंखांना हे बळ देणं हे टिळकनगर विद्यामंदिरचं ध्येय आहे. उद्याच्या काळाला साजेचं शिक्षण देऊन नव्या युगाच्या विद्यार्थ्यांना जगाला सामोरं जायला तयार करण्यासाठी ही शाळा सज्ज झाली आहे. आणि त्यासाठी काळाची गरज ओळखून टिळकनगर विद्यामंदिर आता गुरुकुल शिक्षण प्रणालीवर आधारित नवीन उपक्रम सुरू करणार आहे. जून 2016 पासून सुरू होणाऱ्या या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा उपक्रम ज्ञानप्रबोधिनीच्या पंचकोशाधारित गुरुकुल या संकल्पनेवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे 5 कोश असतात असं आपलं भारतीय तत्वज्ञान सांगतं. आणि या पंचकोशांचा संतुलित विकास म्हणजेच शिक्षण. अन्नमय कोश शरीर संवर्धन, स्वच्छता, प्रार्थना आणि ओंकार ध्यान. प्राणमय कोश इंद्रिय विकास, श्वास नियंत्रण, उच्चारण, पद्य गायन, शास्त्रीय संगीत आणि कथाकथन. मनोमय कोश व्यक्तिमत्व विकास, मनाची एकाग्रता, भावनांवर नियंत्रण आणि स्वतःशी मौन संवाद. विज्ञानमय कोश जिज्ञासा जागृती, चिकित्सक बुद्धी, निरीक्षण शक्ती आणि निर्णय क्षमतेचा विकास. आनंदमय कोश स्वतःचा शोध, नातेसंबंधांची जोपासना आणि ज्येष्ठांचा आदर, परिश्रमातून आनंद प्राप्ती आणि सर्वेपी सुखिनः सन्तु अर्थात सर्वांसह सुखाचा अनुभव घेण्याचे संस्कार. काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून निघालेले भारतीय तत्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान पद्धती यांच्या सुयोग्य अशा मिलापातून जन्मलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण आणि सूत्रबद्ध शिक्षण पद्धतीत केवळ पुस्तकी ज्ञानावर भर नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञान मिळावे याची ही योजना केलेली आहे. इतकंच नाही तर नवीन पिढीमध्ये देशप्रेम व देशभावना जोपासली जाईल, भारतीयत्वाची जाणीव रुजेल याचाही विचार करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना व्यावहारिक जगात यशस्वी होण्यासाठीचं प्रशिक्षण देत असतानाच त्यांच्यातील माणुसकी सदैव जागृत राहील यासाठी ही शिक्षण पद्धती आणि हे गुरुकुल कटिबद्ध आहे. एका वर्गात फक्त 30 विद्यार्थी असणाऱ्या या शाळेत शिक्षणाचे माध्यम सेमी इंग्रजी असणार आहे. कमीत कमी सुट्ट्या असणारी ही शाळा संपूर्ण दिवसभरासाठी असेल. विद्यार्थ्यांच्या न्याहारी आणि जेवणाची सोयही शाळेत असेल. सकाळचे सत्र प्रार्थना, ध्यान, सूर्यनमस्कार आणि योगासने यांसाठी असेल. या सर्व क्रिया करून ताजेतवाने झालेले विद्यार्थी नंतर आपापल्या वर्गात जातील. दुपारी जेवणाची सुट्टी होईपर्यंतचे सुमारे 4 तास मुख्यतः शालेय अभ्यासक्रमासाठी असतील. जेवणाच्या सुट्टीनंतर काही वेळ शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी स्वयं अध्ययन किंवा गृहपाठ करतील. त्यानंतर छंद वर्गांमध्ये त्यांना आवडीनुसार चित्रकला, संगीत, नृत्य यासारख्या कलांचे प्रशिक्षण तज्ज्ञ व्यक्तींकडून घेता येईल. दिवसाच्या शेवटी सांघिक खेळ आणि क्रीडा प्रशिक्षण यासाठी पुरेसा वेळ राखून ठेवलेला असेल. या व्यतिरिक्त आत्ताच्या टिळकनगर शाळेत प्रचलित असलेल्या सर्व उपयुक्त कार्यपद्धती आणि उपक्रमांची काटेकोर अंमलबजावणी नवीन शाळेत तितक्याच उत्साहाने केली जाणार आहे. वेगवेगळ्या सहली आणि दिवाळीच्या सुट्टीत भरवण्यात येणारे 7 दिवसांचे मातृभूमी परिचय शिबिर यातून विद्यार्थ्यांना आपल्या देशाची खरी ओळख होईल. तंत्रज्ञानाचा वापर आपले शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी करण्यातही टिळकनगर विद्यामंदिर नेहमीच आघाडीवर राहत आलेलं आहे. आत्ताच्या शाळेप्रमाणे नवीन शाळेतील सर्व वर्गात आणि शाळेच्या आवारात CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत आणि शाळेच्या प्रशासनाकडून त्यांचे काटेकोर नियंत्रण केलं जाईल. एवढंच नव्हे तर शाळेने स्वखर्चाने आज शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा अपघाती विमा देखील उतरवला आहे. यामध्ये 20,000 रुपयांपासून
1 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळण्याची सोय आहे. विद्यार्थ्यांसंबंधी आणि शाळेसंबंधी कोणत्याही सूचना पालकांना त्वरित मिळाव्यात म्हणून शाळेने सुरू केलेली SMS सुविधा नवीन शाळेतही उपलब्ध असेल. टिळकनगर विद्यामंदिर केवळ डोंबिवलीच नव्हे तर महानगरी मुंबईच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला हातभार लावणारी एक अग्रगण्य शाळा. नुसतं शालेय शिक्षणच नाही तर पाल्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणारी शाळा. फक्त व्यावसायिक आणि व्यावहारिक पातळीवर यशस्वी होणारे उद्याचे व्यावसायिक, उद्याचे उद्योजकच नव्हे तर भविष्य काळात जगाला आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलू शकणारे विश्व स्वधर्मे सूर्य पाहो या उक्तीला प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता असणारे सक्षम जागतिक नागरिक बनवू पाहणारी शाळा. टिळकनगर विद्यामंदिराची आज चालू असलेली शाळा काय किंवा पुढच्या वर्षी चालू होणारं गुरुकुल काय, एक गोष्ट नक्की, प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव सज्ज राहण्याचा शाळेचा वसा असाच कायम चालू राहील. टिळकनगर विद्यामंदिर, प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी.